हॅलो, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आज पौष महिन्यातली तुम्हाला सूर्यनारायण पूजा दाखवणार आहे. सर्वप्रथम एका तांब्यामध्ये अक्षदा, हळदी कुंकू घेऊन सूर्याला अर्घ्य देऊन घ्यायचा. नंतर थोडेसे हळद आणि कुंकू एकत्र करून सूर्यनारायण काढून घ्यायचे. हा उपवास दुपारी सोडतात. संध्या दिवस माळता सोडत नाही. दिवस माळता ही पूजा विसर्जन 6 वाजता पूजा विसर्जन करतात. याच्या म्हणजे पूर्ण पाठ धुवून याचं पाणी पूर्ण झाडांमध्ये टाकतात आणि हे फळ काय जे पूजेचं साहित्य असेल ते बी निर्मल्यामध्ये टाकतात. त्यानंतर 6 वाजता हे पूजेचं विसर्जन करतात. सूर्यनारायण हळदी कुंकाने काढून घ्यायचा. तुम्ही शेजारी हळदीत रावणबाई काढायच्या आणि स्वस्तिक काढायची. त्याच्यावरती गणपती सुपारी अभिषेक करून ठेवायची. दूध पाणी अक्षदा घालून अभिषेक करून घ्यायचा आणि गणपती सुपारी स्वस्तिकवरती ठेवायची. परत नंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं. सूर्यनारायणाला पाणी शिंपडायचं, हळदी कुंकू लावून घ्यायचं, अक्षदा व्हायच्या. पिवळं आणि लाल फूल एकत्र करून व्हायचं सूर्यनारायणाला, आदित राणूबाईला. पुन्हा पानाचा विडा ठेवायचा, खारीक वाटी सुपारी खारीक वाटी सुपारी पानाचा विडा ठेवायचा. ही पूजा सकाळीच करतात, संध्याकाळी विसर्जन असतं पूजेचं. त्यामुळे तुपाचा एक तेलाचा एक दिवा लावून घ्यायचा. आदित राणूबाईची कहाणी ऐकायची. कहाणी ऐकल्याशिवाय उपास नाही सोडायचा. कहाणी ऐकून उपास सोडायचा नाही. उपास झाला तरी चालते, पण पूजा करत जा. ही पूजा आरोग्यासाठी केली जाते सूर्यनारायणाची. आरोग्य चांगलं राहावं म्हणून सूर्यनारायणाला पाण्यामध्ये अर्घ्य दिला जातो. हळदी कुंकू वाहिल्यानंतर लाल आणि पिवळी फुलं, करडीचं फूल वाहतात पण इथे नाही मिळत. आणि गाजर, बोर, वाळूक, ढाळा हे पण सूर्यनारायणाला वाहतात. आणि नैवेद्य म्हणून तिळाचा आणि साखरेचा प्रसाद, दुधाचा प्रसाद हा पण ठेवला जातो. आणि पिवळी खिचडी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजेपर्यंतच पूजा करतात. ही सूर्यनारायणाची आरती, गणपतीची आरती म्हणून घ्यायची. पुन्हा नैवेद्य दाखवून घ्यायचा खिचडीचा. घरात मिस्टर असतील तर त्यांच्याही पाया पडून त्यांनाही साखरेचा तिळाचा प्रसाद द्यायचा. जावा सासू असेल त्यांच्याही दर्शन घेऊन मुलांनाही प्रसाद वगैरे द्यायचा. त्यांना हळदी कुंकू व्हायला सांगायचं.